नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात यामिनी रानडे यांच्या त्रिदल या कथासंग्रहातली कथा माहेरपण. त्या आलिशान इमारतीजवळ गाडी येताच सुहासनी गाडीचा वेग कमी करून गाडी थांबवली. गेटजवळ असलेल्या गोरख्याने दार उघडलं आणि सवयीप्रमाणे सलाम ठोकला. सुहासच्या ओळखीच्या 5-6 गाड्या दिसत होत्या. प्रधान राहत असलेल्या या सूर्या अपार्टमेंटची शान काही वेगळीच होती. मोठी पार्किंग प्लेस, मुलांसाठी बगीचा, स्विमिंग पूल, जॉगिंगचा ट्रॅक अशा सर्व अद्ययावत सोयी तिथे होत्या. प्रधानांच्या फ्लॅटची बेल वाजवताच नोकराने येऊन दार उघडलं. आत प्रवेश करताच गोड आवाज ऐकू आला, या, नमस्कार, आपलं स्वागत असो. दारालगतच्या असलेल्या भिंतीवरील डेकोरेटिव्ह पीसमधनं तो आवाज येत होता. अशा अनेक शोभिवंत वस्तूंनी तो हॉल सजला होता. चंदनाची भव्य गणपतीची मूर्ती तर येणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत होती. तेवढ्यात प्रधान पतीपत्नी त्यांचं स्वागत करण्यासाठी पुढे आले. हॉललगतच्या मोठ्या टेरेसवर पार्टी होती. एका बाजूला लॉन, एकीकडे झोपाळ्यात तऱ्हेतऱ्हेची शोभिवंत झाडं अशी टेरेसची सजावट होती. मंद संगीतामुळे पार्टीचं वातावरण तयार झालेलं होतं. मिस्टर प्रधानांनी सुहासची बहीण शोभा आणि मेहुणे शशी यांच्याशी सगळ्यांची ओळख करून दिली. त्यातली काही मंडळी त्यांना परिचित होती. शोभा आणि शशी अमेरिकेहून आल्यावर 2-4 दिवसांनीच सुहासनी मोठी पार्टी दिली होती. पार्टीला आलेले बहुतेक सर्वजण सुहासचे व्यावसायिक मित्र होते, त्यामुळे शोभा कोणाला ओळखत नव्हती. जमशेदपूर सोडून सुहास 7-8 वर्षांपूर्वीच मुंबईला सेटल झाला होता. जात्याच चलाख असलेल्या सुहासनं व्यवसायाची नाडी बरोबर ओळखली होती. जाहिरात क्षेत्रात ज्या दिखाऊपणाची जरुरी असते तो दाखवणं त्याला बरोबर जमलेलं होतं. सरोजनीही हाय सोसायटीतले रीतिरिवाज पटकन आत्मसात केले होते. शोभा बघत होती, पार्टीला जमलेल्या लोकांशी सरोज इंग्रजी, हिंदी, मराठी किंवा गुजरातीत सुद्धा संवाद साधू शकत होती. तिचं व्यक्तिमत्वही आकर्षक होतं आणि आता सुखवस्तूपणाच्या तेजामुळे ती जास्तच लोभस दिसत होती. प्रत्येकाशी ती शोभाची ओळख करून देत असे. माय सिस्टर इन लॉ शोभा. लास्ट 10 years शी इज इन अमेरिका. शोभाचं अमेरिकेतलं वास्तव्य शिवाय ग्रीन कार्ड होल्डर असणं या सगळ्याचंच कौतुक होत होतं. सुहास शशीची आपल्या मेहुण्याची ओळख करून देत होता. त्याच्या हुशारीचे, श्रीमंतीचे गोडवे गायले जात होते. स्वतःची तारीफ ऐकण्याची आवड असलेला शशी अगदी खुश होता. सुहासनं दिलेल्या पार्टीनंतर त्याच्या अनेक मित्रांनी या चौघांना बोलवून आपापल्या घरी गेट टुगेदर केलं होतं. पार्टी त्यांच्यासाठी असली तरी प्रत्येकजण स्वतःचं मोठेपण कसं दिसेल याच प्रयत्नात असायचा. शोभा आणि शशी यांना काय आवडतं ही गोष्ट दुय्यम असायची. तशीच आजची प्रधानांकडची पार्टी होती. अशा वातावरणात शोभा मनापासून रमत नसे. बोलका स्वभाव असल्यामुळे ती सगळ्यांची गप्पा मारायची, जोक सांगायची, अमेरिकेत घडलेले गमतीदार किस्से ऐकवायची. त्यामुळे पार्टीत तिची कंपनी सर्वांना आवडत असे. पण हे सगळं वरवरचं होतं. जणू काही तिने आनंदी चेहऱ्याचा मुखवटा घातला होता. हे सगळं कुठेही तिच्या मनापर्यंत पोहोचत नव्हतं. शशी मात्र स्वतःचं होणारं कौतुक भरपूर एन्जॉय करत होता. मुलं तर आजी आजोबांजवळ फार खुश होती. अमेरिकेत असणारा शिस्तीचा बडगा इथे नव्हता. उशिरा उठायचं, मस्त चहा प्यायचा, पत्ते खेळायचे, बरोबरीच्या मुलांबरोबर हुंदडायचं. मामा, मामी, आजी आजोबा सर्वजण लाड करत होते. शोभा आली म्हणून सुहासनी एक दिवस महाबळेश्वरची ट्रीप काढली होती. अगदी जवळच्या 3-4 फॅमिलीज होत्या. प्रत्येकाची गाडी होती. सर्वात चांगल्या हॉटेलमध्ये बुकिंग केलं होतं. 2 दिवस 7 कोर्स डिनर घेतलं. गाडीतूनच सगळीकडे फिरले. मक्याची कणसंसुद्धा गाडीत बसून खाल्ली.
जेवढा पैसा जास्त खर्च करू तेवढी जास्त मजा, असं एकूण समीकरण होतं. म्हणून तिथे निसर्गाच्या सानिध्यात सुद्धा शोभाचं मन रमलं नाही. आई आप्पा थकले असल्यामुळे ते ट्रीपला आलेच नव्हते. पार्टीलाही ते येत नसत. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायला वेळच मिळत नव्हता. मुलगा आणि सून आपल्या मुलीचं माहेरपण अगदी व्यवस्थित करतायत ह्यातच त्यांना समाधान वाटत होतं. शोभा जवळजवळ 10 वर्षांनी भारतात आली होती. शंतनूच्या म्हणजे मोठ्या मुलाच्या वेळेला दिवस असताना ती आली होती. त्यावेळी आई, आप्पा, सुहास सर्वजण जमशेदपूरला होते. आप्पा तिथेच कंपनीत कामाला होते. त्यामुळे कंपनीची मोठी जागा राहायला होती. पुढे मागं अंगण होतं. पेरू, आंबा, जांभूळ अशी झाडं होती. शिवाय शेवंती, मोगरा, सदाफुली अशी फुलझाडंही लावलेली होती. अंगणात झोपाळा होता. त्यावेळी आईने हौसेनं झोपाळ्यावरचं डोहाळे जेवण केलं होतं. गेली 30-40 वर्ष आप्पा जमशेदपूरला असल्यानं खूप ओळखी होत्या. नंतर कितीतरी जणांनी तिची डोहाळे जेवणं केली होती. सगळीकडे आवर्जून तिच्या आवडीचे पदार्थ केले जायचे. मग गप्पा गोष्टी करत, जुन्या आठवणी काढत 4 घास जास्तच जेवण व्हायचं. पहिला मुलगा झाल्यानं सासरी माहेरी खूप कौतुक झालं. त्यावेळी 2 महिन्यांच्या शंतनूला घेऊन ती परत गेली होती. त्यानंतर 2-3 वर्ष तिला यायला जमलं नव्हतं. परत दिवस राहिले त्यावेळी तिला बेड रेस्टच सांगितली होती. त्यामुळे सुहासच्या लग्नालाही तिला येता आलं नव्हतं. आप्पाही रिटायर झाले होते. म्हणून सुहासच्या लग्नानंतर तिने आई आप्पांनाच अमेरिकेला बोलवून घेतलं होतं. तिची डिलिव्हरी होऊन मुलगी शर्वरी 3 महिन्यांची होईपर्यंत आई आप्पा तिथेच राहिले होते. त्याच सुमारास सुहासने मुंबईला नोकरी धरली होती. त्यांनी 1-2 वर्ष एका जाहिरात कंपनीत अकाउंट एक्झिक्युटिव्ह या पोस्टवर काम केलं. भरपूर अनुभव घेऊन स्वतःची ॲड एजन्सी सुरू केली आणि बघता बघता 4-5 अग्रेसर एजन्सीत त्याचं नाव घेतलं जाऊ लागलं. सरोज, सुहासची बायको, ती मुंबईची असल्यामुळे त्या वातावरणात लगेच रुळली होती. आप्पा रिटायर्ड झाल्यावर त्यांना कंपनीची जागा सोडायला लागली होती. त्यामुळे ते मुंबईलाच गेले होते. सरोज आणि सुहास आई आप्पांना मान देत असल्यानं त्यांच्या मित्रपरिवारातही आई आप्पांना महत्त्वाचं स्थान मिळालं होतं. हे सगळं बघताना शोभाला समाधान वाटत होतं. तिच्या भावाच्या आयुष्यात फक्त बेरीजच होती, तिथे वजाबाकीला जागाच नव्हती. पण शोभाचं मन आतून उमलून येत नव्हतं. सगळं कसं वरवरचं वाटत होतं. सर्व काही व्यवस्थित होत असूनही आपण अतृप्त होत असं तिला वाटत होतं. कशामुळे ते तिलाही कळत नव्हतं. तिच्या मोकळ्या स्वभावामुळे तिच्या मनात चालणारी आंदोलनं कुणालाही समजली नव्हती. आजही त्यांना एका लग्नाच्या पार्टीला जायचं होतं. सरोजनी तिला सांगितल्यावर तिने जास्त काही विचारलंच नाही. कारण रोज कुठेतरी पार्टीला जाणं सुरूच होतं. मग सरोजच तिला म्हणाली, अगं जमशेदपूरच्या सान्यांचं लग्न आहे. हो का? कुणाचं गं? कुणाचं ते सरोजलाही नीट सांगता येईना. मग तिने आईजवळ चौकशी केली. सान्यांकडच्या कुणाचं लग्न आहे गाई? अगं तुला ते मोठे साने आठवत आहेत ना, त्यांच्या मोठ्या मुलाच्या मुलीचं लग्न आहे. हां म्हणजे आम्ही दादा म्हणायचो त्यांच्याच का? अगदी बरोबर, त्यांच्याच मुलीचं. अय्या खरंच? शोभाच्या चेहऱ्यावरचा आनंद लपला नाही. ती मुलगी शोभाच्या ओळखीची नव्हती. पण जमशेदपूरचं वऱ्हाड म्हटल्यावर अगदी जवळच्या कोणाचं कार्य असल्यासारखं वाटलं तिला. हॉलवर पोहोचताच तिने सगळ्या हॉलभर नजर टाकली. कुणीच ओळखीचं दिसेना. तेव्हा तिची निराशाच झाली. साने कुटुंबसुद्धा आता बरीच वर्ष मुंबईला असल्यानं मुंबईकर झालं होतं. पण जमशेदपूरहून कोणीतरी नक्कीच आलं असणार. पुन्हा रोजच्यासारखा ओळखीचा कार्यक्रम झाला. हाय, हॅलो, तोंडभर हसू, सगळे सोपस्कार झाले. फक्त इथे सरोज सुहासऐवजी आई आप्पांनी ओळख करून दिली. मोठे साने आता हयात नसल्यानं आप्पांना ओळखणारा फक्त त्यांचा मुलगा आणि सूनच होते. आई, आप्पा, शोभाची मुलं आणि शोभा डिश घेऊन खुर्च्यांवर बसले. बुफे पार्टी असली तरी एका बाजूला थोड्या खुर्च्या आणि टेबलं मांडलेली होती.
जेवायला सुरुवात करणार इतक्या दोघांनी येऊन आई आप्पांना नमस्कार केला. अरे पप्पू, टण्णू. आनंदाच्या भरात शोभाला बोलणंही सुचेना. काकू, शोभा अगदी तशीच आहे, काही बदल नाही झाला तिच्यात. अरे कुठे होतात तुम्ही? मी केव्हाची शोधतीये तुम्हाला. कोणी ओळखीचं भेटेल असं वाटतच होतं मला. आणखीन कोण कोण आलंय रे? अगं साठ्यांची तारा आली आहे, जोश्यांचा रवी आहे. इतक्या लांबून जास्त कोण येणार? अगं हो, आई पण आली आहे. आई, खरंच? अरे मग कुठे आहेत बाई? किती वर्ष झाली रे बाईंना भेटून? पप्पूची आई म्हणजे शोभाच्या बाई. बाईंची ती फार लाडकी होती. तिलाही बाई आवडायच्या. त्यामुळे बाई आलेल्या समजता शोभा घाईघाईनं उठून पप्पूबरोबर त्यांना भेटायला गेली. तिने बाईंना नमस्कार केला. बाईंनी तिला जवळ घेतलं. शोभाला अगदी गहीवरून आलं. बाई, चला ना तिकडे. आई आप्पा पण आलेत. तिकडे बसून निवांत गप्पा मारू. मग पप्पू, टण्णू, आई, आप्पा, बाई, शोभा, तारा आणि रवी सगळ्यांच्या गप्पा खूप रंगल्या. मध्येच थोडा वेळ सुहासही येऊन गेला, पण त्याला त्याचे मुंबईचे काही मित्र भेटल्यानं तो सरोज आणि शशी त्या ग्रुपमध्ये गेले. सरोज मुंबईची असल्यामुळे तिला जमशेदपूरच्या मंडळींशी फारसा परिचय नव्हता. शोभाला खूप छान वाटत होतं. वारा प्यालेल्या वासरासारखी ती अगदी भरभरून बोलत होती. जुन्या आठवणी निघाल्या. बाईंनी काही शाळेतल्या गमती सांगितल्या. जमशेदपूरची घरं, तिथली झाडं, त्याच्यावर चढून आंबे, चिंचा, पेरू, जांभळं काढणं, प्रत्येकाच्या लहानपणाच्या सवयी, परिचयातल्या माणसांच्या आठवणी, तिथली दुकानं, तिथला बाजार, अगदी सगळ्याबद्दल गप्पा रंगल्या. काही शिल्लकच राहिलं नाही. सर्वांनीच आठवणींच्या बकुळ पुष्पांचा सुगंध भरभरून घेतला. शोभा म्हणाली, बाई, आज तुमच्या सर्वांमुळे माझं बालपण मी पुन्हा अनुभवलं. आल्यापासून मुंबईच्या गर्दीत ते हरवूनच गेलं होतं. मी इथे फक्त मिस्टर आपटेंची बहीण, मिसेस आपटेंची नणंद किंवा शशी पुराणिकची पत्नी म्हणूनच वावरत होते. पण आपटेंची शोभा हे हवंहवंसं बिरूद आज मला मिळालं. शोभाच्या मनात असलेला सल नकळत बाहेर पडत होता. आल्यापासून मनाला बसलेली गाठ अलगद सुटली होती. अगं आई, मला शोभा म्हणून ओळखणाऱ्या, बालपणी माझ्याबरोबर खेळलेल्या, माझ्या सुखदुःखात वाटेकरी झालेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, मला शिकवणाऱ्या ह्या बाई, हेच माझं खरं माहेर. आज माझं संपूर्ण माहेर मला भेटलं आणि ज्या प्रेमाने आणि आग्रहांनी त्यांनी मला वाढवलं, तेच माझं माहेरपण की गं. बोलता बोलता शोभाच्या डोळ्यात तरळलेल्या अश्रूंनी तो क्षण हळवा होऊन गेला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात यामिनी रानडे लिखित माहेरपण ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.